नमस्कार. तर आज आपण आहे ना मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार चॉकलेट केक कसा करायचा ते बघूया. अगदी घरच्या घरी अगदी बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच हा चॉकलेट केक होतो. तर बघू शकता तुम्ही मस्त असा मऊ आहे, आतून छान अशी जाळी पडलेली आहे. हे बघा, हे बघा, बघू शकता मस्त असा आहे की नाही. अजिबात वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्य नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये हा छान केक तयार होतो. हे बघा, अगदी मऊ लुसलुशीत आहे, अजिबात कडक झालेला नाही आहे. अगदी आपण बाहेरून विकत आणतो की नाही अगदी तसाच झाला आहे. तर त्यासाठी पूर्वतयारी. तर इथे कढईमध्ये आपण केक करणार आहे, त्यासाठी इथे कढई घेतली आणि हिला एक 10 मिनिट किंवा आपलं बाकीचं सगळं केकचं बॅटर बनवून होसपर्यंत याला गरम करत ठेवायचं आहे. अगदी एक 10 मिनटं लागतात आपल्याला हे करायला. त्याच्यानंतर दुसरी तयारी म्हणजे ज्या भांड्यात आपल्याला केक बनवायचा आहे ते भांडं. आता इथे माझ्याकडे केकचं भांडं आहे ते घेतलं आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही. कुकरचा डबा असतो की नाही, भात लावतो आपण, तो डबा वापरला तरी चालेल किंवा चहाचं पातेलं असेल ते सुद्धा चालेल. तर त्याला आधी आतून छान तूप लावून घेतलं आहे. एकदम छान सगळीकडून तूप लावून घ्यायचं. आता याच्यावर मी बटर पेपर लावणार आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर त्याच्यावर मैदा भुरभुरायचा, म्हणजे छान याला कोटिंग होतं. तूप मात्र अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं, सगळीकडून छान लावून घ्यायचं आहे. आणि याच्यावर मैदा भुरभुरा किंवा मग तुम्ही बटर पेपर वापरू शकता. तर याच्यावर मी बटर पेपर घातलेला आहे, माझ्याकडे आहे. मी नेहमीच केक बनवते असं मुलांसाठी, नातवंडांसाठी माझ्या मी नेहमी केक बनवत असते. तर त्यासाठी हे सगळं माझ्याकडे साहित्य आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता याच्यावरूनही तूप लावून घ्यायचं आहे. यालाही छान सगळीकडून तूप लावून घ्यायचं. ही दोन कामं जी आहेत ती आता आधी करून ठेवायची. आता याच्यासाठी लागणारं प्रीमिक्स करून घेऊया. एक मोठा वाटका घेतला, त्यामध्ये चाळण घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये इथे 1 कप मैदा घेतला आहे. हा माझा 250 ग्रामचा कप आहे. तुम्ही वाटीचं प्रमाणे घेऊ शकता. मग वाटी घेतली तर 1 वाटीचं त्याच प्रमाणाने घ्यायचं. आणि इथे अर्धा कप साखर घेतली, पिठी साखर, जी साधी साखर आहे तीच मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला लावून. आता यामधले 1-2 चमचे आपण हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर 2 चमचे बाजूला काढून ठेवायचं आणि 2 चमचे कोको पावडर घालायचे आहे त्यासाठी. किंवा तुम्ही मैदा घेतानाच मग 2 चमचे कमी घ्या. तर यामध्ये कोको पावडर घालायची. चॉकलेट आपल्याला केक बनवायचा आहे त्यासाठी. आता इथे बेकिंग पावडर आहे ती 1 टीस्पून घेतलेली आहे. हा माझा टीस्पून आहे. साधा तुम्ही चमचा वापरला तरीही चालेल. आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा मग पाव चमचा तुम्ही खायचा सोडा असतो की नाही तो वापरला तरीही चालेल. माझ्याकडे अशा प्रकारचे चमचे आहेत ते मी वापरते. आपण पोहे खायचे चमचे येतात की नाही त्याच चमच्याचं माप आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. बेकिंग पावडर 1 टीस्पून, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून घ्यायचा. आणि तुम्ही जर साधा म्हणजे जे खायचा रोज आपण भज्यासाठी वापरतो की नाही सोडा, तो जर घेणार असाल तर 1 पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त घ्या. आता याला सगळं चाळून घ्यायचं आहे. हे प्रीमिक्स आहे ना चाळूनच घ्या. आता हे प्रीमिक्स असं बनवून ठेवलं की तुम्ही कधीही केक बनवू शकता. सगळं चाळून घेतलं, आता पूर्णपणे मिक्स झालं की मग बाकीचं साहित्य घालायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा चाळून घ्यायचं, म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं तयार होतं. आता यामध्ये मी तुपामध्ये करणार आहे, तुम्ही तेलही वापरू शकता. तर इथे पाव कप तूप घेतलं आहे मी, ते वापरलं आहे मी. तुम्ही तेलही वापरू शकता. तेल वापरताना मात्र तुमच्याकडे शेंगदाणा तेल असेल, तिळाचं तेल असेल तर ते वापरू नका. साधं जे सनफ्लॉवर तेल असतं की नाही ते वापरा. कारण तेलाचा जो वास येतो तो वास आपल्याला या केकला यायला नको. त्यासाठी
तुम्ही साधं सनफ्लॉवर तेल असेल तर ते वापरू शकता किंवा मग तूप वापरायचं. आता घरी मुलांसाठी खायचं आहे म्हणून मी तूपच वापरलं आहे आणि मी नेहमीच तुपामध्येच करते. तुम्ही बटरही वापरू शकता. आता पाव कप दूध घेतलं आहे. दूध मात्र थोडं थोडं करून घाला, एकदम घालू नका. दूध अंदाजाने जितपत लागेल तेवढंच घाला. आता मी पुढे सांगते किती लागणार आहे ते. आता तर मी पाव कप घेतलेला आहे, त्यातलं अर्धं घातलं. आता दुसरा परत अर्धं सगळंच घालते मी आणि पुन्हा हे मिक्स करायचं आहे. गाठी मोडूसपर्यंत सगळं एकत्र मिक्स करत राहायचं आहे. हे बघा इतपत झालं. तरी थोडंसं बॅटर मला जड वाटतं आहे म्हणून आणखी 1-2 चमचे दूध घेतले. ते आता थोडे थोडं करून घालायचं आहे. जेवढं लागेल तेवढं दूध तुम्ही अगदी थोडं थोडं करूनच वापरा. दुधाऐवजी पाणीही वापरू शकता तुम्ही. दूध मात्र अगदी बाहेर ठेवलेलंच असावं, जास्त गरमही नको आहे आणि फ्रीजमधलंही नको, नॉर्मल जसं असतं तसंच वापरायचं. हे बघा अशा पद्धतीने 1-2 चमचे मी पुन्हा दूध घातलं आणि इतपत असं हे बॅटर तयार झालं आहे. नाही बघा अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालं. इतपतच घट्ट ठेवायचं, याच्यापेक्षा पातळ किंवा याच्यापेक्षा घट्ट करू नका. थोडंसं आपण आता हे सगळे बॅटर आहे ना आपण तयार करून घेतलेला टेनमध्ये ओतून घ्यायचं पूर्णपणे. हे बघा इतपत हे घट्ट आहे, याच्यापेक्षा घट्ट किंवा याच्यापेक्षा पातळ करू नका. तर हे सगळं ओतून घ्यायचं आणि सारखं करून घ्यायचं आणि एक थोडा वेळ अगदी 2-3 वेळा छान असं हे टॅप करून घ्यायचं. म्हणजे असं हलवून घ्यायचं खालपर्यंत असं की त्याच्यातली हवा बाहेर काढायची. हवा जर पूर्णपणे बाहेर निघाली नसेल तर मग आपला केक जो आहे तो खाली बसतो. मध्ये जो बसतो की नाही केक, बऱ्याच जणांचं केकमध्ये बसतो, तर त्याचं कारण म्हणजे आतमध्ये हवा असते त्याच्यामुळे. तर चांगला हलवून घ्यायचा, खाली असं आपटून घ्यायचं आणि मग ठेवायचं. आता कढईमध्ये एक जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. आता जे मगाशी जे झाकण ठेवलं होतं की नाही, हे बघा हे, तर हे थोडंसं अंतराळी राहतं आहे, मध्ये हवा जाते. तर हे न झाकता मी दुसरं झाकणार आहे, अगदी पूर्णपणे पॅक होईल असं. आणि त्याला बाहेरून त्याच्यातली हवा जी आहे ती बाहेर जाणार नाही, वाफ आहे ती बाहेर जाणार नाही. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. हे बघा हे असं झाकून घ्यायचं, पूर्ण झाकलं पाहिजे असं करायचं. आणि आता हे जे केक ठेवला आहे आपण, याला 40 ते 45 मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. 35 मिनटं झाली की उघडून बघा, तोपर्यंत अजिबात उघडून बघू नका. आणि आता एक 40 ते 42 मिनटं झालेले आहेत आणि हे बघा, बघू शकता मस्त असा हा केक फुलून कसा वरती आला आहे, बघू शकता. अशा पद्धतीने हा केक तयार होतो. अगदी मऊसूत हा, अगदी आतून जाळीदार हा असा केक तयार होतो. आता याला थोडेसे आतपर्यंत शिजले की नाही बघायचं. कसं तर सुरी किंवा टूथपिक घालून बघा. जर कोरडी निघाली की समजायचं आपला केक पूर्णपणे छान शिजला आहे. जर तुम्हाला तसं वाटलं की सुरी अगदी आतून बॅटर लागले तर थोडं आणखी 1-2-3 मिनिट ठेवून द्या. आता याला बाजूला काढून घ्यायचं आणि 10 मिनिट पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. आणि थंड झाला की याला सुरीनी वगैरे काढायची अजिबात गरज पडत नाही, तो आपोआप निघला जातो. हे बघा निघाला की नाही बघा, मस्त असा हा केक. आता याच्यावरचं सगळं कवर काढून घ्यायचं आणि मग कट करा. तुम्हाला जर याच्यावर क्रीम घालायचं असेल तर क्रीम घालू शकता. हा बेसिक म्हणजे जे केकची लादी असते की नाही, ही पूर्ण तयार झाली. आता तुम्ही याच्यावर चॉकलेट सॉस घालू शकता, व्हाईट सॉस घालू शकता किंवा क्रीम जे मिळतं की नाही ते घातलं तरी चालेल. अशा पद्धतीने हा मस्त केक मी नेहमी अशा पद्धतीने करते. माझी नातवंड खातात त्यामुळे असाच करते. याच्यात काहीही वापरत नाही, तुटी फ्रुटी वापरत नाही, कारण माझ्या नातूला अजिबात आवडत नाही ते. त्यामुळे मी असाच प्लेन केक तयार करते. हे बघा, बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार कसा छान असा केक तयार झाला आहे, बघू शकता. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटू.